प्रदेशातलं बुलंद शहर एका वाढदिवसाच्या पार्टीमुळे हादरून गेलाय। पार्टीत उफाळलेल्या एका वादानं इथं 3 जणांचे जीव घेतलेत। मित्रांनीच कसा निर्दयीपणे 3 मित्रांचा जीव घेतलाय हे ऐकलं तर तुमच्याही अंगावर काटा येईल। काय झालं नेमकं या पार्टीत? या ट्रिपल मर्डरला कोण जबाबदार? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। ही आहे उत्तर प्रदेशामधल्या बुलंद शहर खुर्जा भागातील तिहेरी हत्याकांडाची थरारक आणि धक्कादायक कहाणी। शनिवार रविवारच्या रात्री सुभाष रोडवरील एका जिम मध्ये वाढदिवसाची पार्टी सुरू होती। हशा, मस्करी आणि मित्रांचा जल्लोष, पण काही क्षणातच हे वातावरण बदललं आणि आनंदाच्या जागी गोळ्यांचा आवाज घुमला। सुरुवात झाली अगदी किरकोळ कारणाने, चेहऱ्यावर केक फासण्यावरून। होय, एका साध्या विनोदाने 2 मित्रांमध्ये वाद निर्माण झाला। हा वाद इतका वाढला की त्याचं रूपांतर हाणामारीत झालं आणि मग अचानक गोळीबार सुरू झाला। या गोळीबारात मनीष, अमरदीप आणि आकाश या तिघांचा मृत्यू झाला। 3 जणांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाची चक्र वेगानं फिरू लागली। आतापर्यंत या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 7 आरोपी अद्याप फरार आहेत। आरोपींच्या शोधासाठी उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये छापेमारी सुरू आहे। पोलिसांनी घटनास्थळावरील सुमारे 70 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलंय, तसेच उपस्थित लोकांचे मोबाईल फोन जप्त करून तांत्रिक तपास सुरू केलाय। कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग या सर्व माध्यमातून आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण या सर्व प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे आरोपी आणि मृत यांचं नातं। मुख्य आरोपी मयंक सैनी हा मृत मनीषचा जवळचा मित्र होता। दोघेही एकमेकांच्या घरी येत जात होते, एकत्र जेवण, एकत्र वेळ घालवणं, इतकंच जवळचं नातं। मग प्रश्न उभा राहतो, अशी मैत्री रक्तरंजित वैरात कशी बदलली? इतकंच नाही, दुसरा आरोपी जीतू आणि मृत अमरदीप हे देखील नातेवाईक होते। म्हणजेच या घटनेत शत्रू नव्हतेच, तर जवळचे मित्र आणि नातेवाईक एकमेकांचे जीव घेत होते। तपासादरम्यान आणखी एक बाब समोर आली आहे। आरोपी मयंक आणि जीतू यांच्यावर याआधीही गुन्हे दाखल होते। रोड रेज आणि हल्ल्याच्या घटनांमध्ये त्यांची नावं आली होती। म्हणजेच हा राग, ही आक्रमकता आधीपासूनच त्यांच्या स्वभावात होती का, आणि त्या एका क्षणाच्या वादाने ती उफळून आली का, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरतोय। दरम्यान मृत मनीष आणि आकाश हे सामाजिक कार्यात सक्रिय होते। गोसंरक्षण मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता, त्यामुळे परिसरात त्यांची चांगली ओळख आणि मान होता। या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांमध्ये तीव्र संताप आणि दुःख आहे। अंत्यविधीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुमारे 200 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते। एक साधा विनोद, एक क्षणाचा राग आणि 3 कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त। बुलंद शहर तिहेरी हत्याकांड हा फक्त एक गुन्हा नाही, तर समाजासाठी एक मोठा इशारा आहे की क्षणिक राग आणि हिंसा किती भयानक परिणाम घडवू शकते। तपास सुरू आहेत, अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत, पण एक गोष्ट स्पष्ट आहे, ही घटना मैत्री, विश्वास आणि मानवी नात्यांवर कायमचा डाग ठरली आहे।